याच्यामध्ये बघा असा बाण सोडलाय फुल स्टाईल मध्ये। सर्व मित्रांनो गर्दी फक्त आणि फक्त एअर शो बघायला आले। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो आज आपण चाललो आहोत मरीन ड्राईव्हवरती मित्रांनो जो एअर शो होणार त्या शो बघण्यासाठी। तर बघूया आपल्याला तो शो बघायला भेटतील की नाही, पण निघलोच आहे कट्टुकट निघलं त्यामुळे जरा डाऊट आहे। आणि आज मित्रांनो रविवार आहे आणि त्या एअर शोचा लास्टचा दिवस, त्यामुळे जायचं पण आहे। आणि त्यातल्या मित्रांनो संडे असल्यामुळे जो मेगा ब्लॉग आहे त्याचा पण डोक्याला ताप आहे, आपल्याला टायमात पोहोचता येतं आहे की ते पण बघायला। पण काय नाही मित्रांनो, जसं होईल तसं बघूया आता आपला ब्लॉग आता चालू चालला आहे। तर एअरचं बघण्यासाठी मित्रांनो नक्की आपला हा ब्लॉग बघा। मित्रांनो आपल्याला माहिती देखील नाही आहे की आपल्याला नेमकं रजिस्ट्रेशन करायचं, सीट बुक करावं लागतं की नाही, तरी आपण चाललो आहे। बघूया काय करता येईल ते, तिकडेच गेल्यावर आपल्याला सर्व ठरवता येईल। कारण की खूप कमी वेळ होता, रात्रीच मला कळलं की अजून एक दिवस बाकी आहे। मला वाटलेलं की फक्त 1 दिवसाचा शो आहे, पण नाही 3 दिवसाचा होता, 12, 13, 14 आणि आज तो लास्टचा दिवस। त्यामुळे खूप असं सर्च करायला टाईम पण नाही भेटला मला। रात्री समथिंग 2:30-3च्या आसपास मी जेव्हा रील बघितली तेव्हा मला ही गोष्ट कळाली। बोललो आहेच 1 दिवस तर जाऊन येऊया। तर मरीन ड्राईव्हलाच गेल्यावर आता आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतील, नेमकं सीट बुक करावं लागतं की नाही। तर मित्रांनो आता आपण बांद्राला उतरलोय आणि तिथून फास्ट पकडणार आहोत। खूप लोक मित्रांनो तो एअर शो बघायला चालले आणि परिस्थिती इतकी वेगळी आहे आणि त्यातल्यात मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे तर खूपच गर्दी आहे। तर मित्रांनो आपण ग्रँड रोड स्टेशन पासून कव्हर करतो। गूगल पिक्सेल मी वाटतं मित्रांनो खूप क्राऊड आला आहे एअर शो बघायला। 20 मिनट देख रहे हैं कितने ऊपर है वो लोग। गया भाई आ रहा ये धक्के मार के मी खतरनाक वाला क्राउड। आणि खूपच गर्दी आहे, सर्व एअर शो साठी आलेत। लोकांची धावपळ बघू शकता मित्रांनो एअर शो बघण्यासाठी।
एकापेक्षा एक खतरनाक फॉर्मेशन केले जातात आणि खूप छान आहे, बघण्यासारखं मुवमेंट आहे मित्रांनो. आणि आपण बघतोय खूप छान आणि क्राऊड मित्रांनो खतरनाकवाला आहे. दाखवतो तुम्हाला परत. गर्दी किती आहे आणि सर्व मित्रांनो गर्दी फक्त आणि फक्त एअर शो बघायला आले आणि तिकडून येत आहेत बघा. अक्षरशः खूप हवेत आणि खूप वरतून आहे मित्रांनो, जेणेकरून ते मोबाईलमध्ये सुद्धा कव्हर होणं कठीण होतं आहे आपल्या. आणि अक्षरशः हे जे एअरफोर्सचे प्लेन्स आहेत ते मुंबई सेंट्रलपर्यंत जात आहेत आणि जाम बघू अक्षरशः किती लोक आहेत त्यामध्ये ओळखू शकतात. काय दाखवतो मित्रांनो, लोक कुडे कुडे उभे राहून बघतायत हा शो. आता बघा हार्टचं फॉर्मेशन मध्ये मित्रांनो अशा प्रकारे हार्ट बनवला जातो. आणि अजून त्याच्यामध्ये बघा असा बाण सोडला आहे फुल स्टाईल मध्ये. एक नंबर सही आहे, सही आहे. सर्व ट्रॅफिक जाम आहे बघू शकता. हालचाल झालं तर गाडींना जागा नाही. सर्व लोक एअर शो बघण्यासाठी रोडवर आलेत. लोकांनी अक्षरशः काहीच सोडले नाही कुठच्याच जागा. ट्रकपासून ते सगळीकडे जिथे भेटेल तिथे लोक उभे आहेत. तिथे बघा जिथे आपण मगाशी होतो
अचानक डोळ्यासमोर येत आहेत ना ते कळत सुद्धा नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला बघायला सुद्धा लवकर जमत आहे तो नाही, कारण की खूप फास्ट ॲक्टिव्हिटी होती आणि अशा डोळ्यासमोरून एका झलकेत निघून जात आहेत ना की किती टाईम तर आपल्याला त्याला कॅमेरामध्ये शोधायला लागतं. दिसतंय की नाही माहिती, पण 12:43 झालेत आणि मित्रांनो काहीतरी 12:50च्या हा शो संपतो इथे. छोट्याशा रस्त्यावरती बघा लोकांनी गाड्या लावल्या आहेत, कारण की सर्वच मित्रांनो या एअर शो बघण्यासाठी उत्सुक आहेत सर्वजण. सर्वांना हा मोमेंट मिस नाही करायचा आहे. त्यातल्यात आज रविवार असल्यामुळे अजूनच गर्दी वाढली, फुल हलक्यात. एक्सपिरियन्स घेण्यासाठी खास आलो आहे आपण आणि हे सर्व लोक सुद्धा. बघू शकता या साईडने हेलिकॉप्टर्स आलेत. आणि आता हेलिकॉप्टर शो होतोय, बघू शकता. आणि अक्षरशः मित्र त्या बिल्डिंगच्या फक्त मोजले तर 4-5 फ्लोअर वरती असतील. आणि किती लांब दाखवतो तुम्हाला, हे बघा. आणि आता काही क्षणातच येतील आपल्याजवळ, आसपास तरी येतील. मध्ये पाणी पण येईल. आणि आता ते फॉर्मेशन बनवायला स्टार्ट झालेत, बघू शकता. भाई तिकडे बघ. शकता आता डायरेक्ट गायब झाले पुन्हा एकदा. आणि मित्रांनो अक्षरशः लोक घरी जायला लागले आणि तेवढ्यात हे आपलं हेलिकॉप्टर रिटर्न आलेत, बघू शकता. आणि खतरनाकवालं पूर्ण फॉर्मेशन रिटर्न जायला लागले. आणि संपत आला मित्रांनो एअर शो. झालं आता एखादं लास्ट फॉर्मेशन झालं तर होईल, तर झालं आता मित्रांनो संपत आला शो. फक्त एखादा लास्ट हेलिकॉप्टरचा फॉर्मेशन, फक्त आता लास्ट फॉर्मेशन होईल हेलिकॉप्टरचं आणि त्यानंतर माझ्या मते क्लोज होऊन जाईल. फॉर्मेशन बनतं आहे डायरेक्ट मित्रांनो, खालती जात आहेत.
माझा माहिती नाही मित्रांनो, ते हेलिकॉप्टरवाले पायलट्स आहेत ते सर्व ऑडियन्सला कॅप्चर करायचा प्रयत्न करतात, कारण की खूप तुम्हाला तर माहिती आहे मरीन ड्राईव्हचा जे ट्विन नेकलेस आहे तो खूप मोठा आहे आणि पूर्ण कोपऱ्या ऑडियन्स आहे मित्रांनो आणि सर्वांनाच सर्व इंडियन्सला त्यांना कॅप्चर करायचं आहे, त्यामुळे 1 बाय 1 ते दोन्ही बाजूला येऊन फॉर्मेशन करायचा प्रयत्न करतायत. फुल बघा कशा प्रकारे कशी शिस्त आहे फुल लाईनमध्ये. गावात यहाँ करा तो वहाँ क्या नहीं मिले एयरपोर्ट से उड़ा रहे हैं. तो क्या सब अपना ही है. अलग अलग जगह कि भाई अपना कार्यक्रम है. लास्ट फॉर्मेशन माझ्यामध्ये चालू आहे आणि हेलिकॉप्टरचे जास्त करून फॉर्मेशन मित्रांनो त्याच साईडला चालले. पूरा घुमाएगा नीचे से पूरा घुमाएगा आणि डायरेक्ट क्वीन नेकलेस सारखा ते टर्न मारणार वाटतं. पूरा नीचे से घुमाएगा. एक नंबर. रस्सी छोड़ना बोला नीचे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्याला पाहता आले तेवढे सर्व फॉर्मेशन पाहिले आणि आता आपण निघलोय पुन्हा एकदा मरीन लाईन स्टेशनच्या दिशेने. खूप मजा आली मित्रांनो. हा खूप नशीबवान आहे, वाटलं होतं नाही कारण की खूप लेट झालेलं. खूप मस्त मस्त फॉर्मेशन मित्रांनो आपल्याला इथे पाहायला भेटले आणि जर कदाचित आपण आलो नसतो मित्रांनो खूप रिग्रेट झाला असता, कारण की हे जे फॉर्मेशन आहे मित्रांनो कदाचित आपल्याला लवकर सहसा बघायला भेटले नसते आणि आज आपलं नशीबच की आपण आलो आणि आपल्याला हे सर्व फॉर्मेशन बघायला भेटले. तरी पण मित्रांनो 10-15 मिनिटं लेट झाला पण काय नाही, एवढं तर चालतंय. खूप काही गोष्टी पाहायला भेटल्या आणि सल्यूट आहे मित्रांनो इंडियन फोर्सला, सल्यूट. खूप छान मन जिंकलं भावांनी आज. चला मग मित्रांनो पुन्हा निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला आणि आता जो मित्रांनो क्राऊड भेटणार आहे खतरनाकवाला. आणि लोक कसे आता रिटर्न निघाले. मी आणि आत्ता जो मित्रांनो प्रवास होणार आहे तो एक नंबर खतरनाक होला, कारण की खूप मित्रांनो क्राऊड जो एअर शो बघायला आला होता
त्या क्राऊडला जाण्यासाठी मित्रांनो मरीन लाईनच सगळ्यात जवळ आहे. बघूया भेटली तर आपल्याला ही वाली लोकल. साईड बाजूला. हा तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग इथेच संपतोय. मित्रांनो मरीन लाईनला खूप गर्दी असल्यामुळे आणि आपल्याला गाडी पकडायची होती लोकल, त्यामुळे आपण काही जास्त शूट करू शकलो नाही कारण की लोकलला खूप गर्दी होती. आणि मित्रांनो हा जो शो झालाय खूप भन्नाट झालाय आणि आपल्या इंडियन एअर फोर्सेसनी खूप कमाल फाडलंय मित्रांनो, इतकी कमाल. अक्षरशः मित्रांनो ते फॉर्मेशन बघून जरी सोपे वाटत असेल तर इतके सोपे नसतील करण्यासाठी, पण त्यांनी हे आपल्यासाठी करून दाखवलं. इतक्या सोपं आपल्या नजरेला वाटलं पण ते खरंच सोपं नसणार आहे. आणि सॅल्यूट आहे मित्रांनो आपल्या इंडियन फोर्सला, खतरनाक भावांनो. आणि खूप छान आणि गर्वाने मान आज पुन्हा एकदा उंचावली आणि खूप शब्द कमी पडतील मित्रांनो. खूप बरं वाटतंय. आणि मेन गोष्ट ही मित्रांनो चॅनलला वाटलं होतं की खूप टाइम झालाय आणि कॅन्सल करावं, पण नाही गेलो आणि सार्थक झालं मित्रांनो जाण्याचं पूर्ण. आणि मित्रांनो ज्या लोकांना जाता नाही आलंय त्यांनी खूप मोठी गोष्ट मिस केली आहे कारण की खूप भन्नाट असा एअर शो होता. पण तरी पण काय नाही, तुम्ही आपला ब्लॉग थ्रू तो अनुभव घेऊ शकता. 50% तरी तुम्हाला तो अनुभव आपल्या ब्लॉग थ्रू घ्यायला भेटेल. आणि जर तुम्हाला मित्रांनो आपला हा ब्लॉग आवडला तर तुम्ही त्याला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे ब्लॉग आहेत जिथे तुम्हाला जाता येत नाही ते आम्ही तुमच्यासाठी जातो आणि ते ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर जा आणि आपल्या या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तो पण टाटा बाय बाय, सी यू.